नाही, नाराज वगैरे काही नसतो, थोडंफार असते. ये तो होना ही था, यात तुम्ही समजून जा. माझा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंनी केलं तेच एकनाथ शिंदे करतात. दुसरं काय आहे? उलट त्यापेक्षा सुधारणा आहे. एकनाथ शिंदे साहेब कमीत कमी आज मला बोलवलंय, चर्चा होणार आहे हे तरी आहे. त्यावेळेस तर काही चर्चा पण नव्हती झाली. आता मला सांगा की 51 फुटाची रामाची मूर्ती उभी करून हिंदुत्व सिद्ध होत नाही. आमचं हिंदुत्व कसं आहे? आमचं हिंदुत्व असं आहे की हाताला काम मिळालं पाहिजे, हृदयामध्ये राम असला पाहिजे. त्याचं प्रदर्शन करण्याची गरज नाही ना. प्रदर्शन म्हणजे तुम्ही विरोध करताय असं होतंय का? ते बोलतात प्रदर्शन करतात. नाही, हे विरोध करतायत का? प्रदर्शन काय? आता यांना मी एवढंच सांगतो, श्रद्धा असते तिकडे सगळं होतं ना. म्हणून बोंडेकर साहेब, आता श्रद्धा आहे ना, आता सबुरी ठेवा. श्रद्धा आणि सबुरी दोन्ही आहे म्हणून मी जागेवर आहे. महाराष्ट्रामध्ये कॅबिनेटचा विस्तार झालेला आहे, परंतु या विस्तारामध्ये जे मंत्री झालेले आहेत ते खुश आहेत, परंतु ज्यांना संधी मिळाली नाहीत असे अनेक जण नाराज आहेत. त्यातलेच एक बोंडेकर साहेब आहेत, त्यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. परंतु सध्या या नाराजीवर काय मार्ग निघणार याबद्दल मात्र आता कुठलंही उत्तर मिळालं नाहीये. त्यामुळे दोन्ही शिवसेनेचे नेते आपल्यासोबत आहेत. खरं तर बोंडेकर साहेबांकडून पहिली प्रतिक्रिया जाणून घेऊया. आज त्यांची भूमिका आहे ती कालसारखीच आहे का हे पहिलं समजून घेऊया. प्रभू साहेब आहेत, त्यांच्याकडून पण जाणून घेऊया की त्यांच्या पक्षातली भूमिका ही बदलते का, काय नेमकं चित्र चाललंय हे जाणून घेऊया. बोंडेकर साहेब, खरं तर तुमच्या दुःखात अनेक तुमचे आमदार आहेत ते सहभागी आहेत. प्रकाश सुर्वे आहेत, तानाजी सावंत आहेत, भावना गवळी आहेत, कृपाल तुमाने आहेत, असे अनेक जण नाराज आहेत. त्यांनी उघडपणे नाराजगी काही लोकांनी बोलून दाखवले, काही लोकांनी नाही दाखवले. आज तुमची भूमिका? नाही, नाराज वगैरे काही नसतो, थोडंफार असते. परंतु जर समजा सकारात्मक समोरून उत्तर आलं आणि मेसेज आलो आणि चर्चा झाली तर ते नाराजी क्लिअर होते. आणि नक्कीच आज मला ते मेसेज आलेला आहे. आज संध्याकाळपर्यंत योग्य चांगला निर्णय होईल. अच्छा, प्रभू साहेब, तुम्ही शिवसेनेत ज्येष्ठ नेते आहात, तुमच्या पक्षातले देखील तुम्ही ज्येष्ठ नेते म्हणून काम केलेलं आहेत. बोंडेकर सारख्या तरुण तडफदार आमदारांवर अन्याय होतोय पक्षामध्ये असं वाटतं? असं आहे, ये तो होना ही था ना. मी काय भविष्यवक्ता नाही आहे. ये तो होना ही था, यात तुम्ही समजून जा. नाही, म्हणजे खरं तर त्यांच्या पक्षामध्ये अनेक असे लोक आहेत, आमदार आहेत, ज्यांना खरं तर काही लोकांना कमिटमेंट दिली होती, परंतु त्यांना संधी मिळाली नाहीये. त्यांच्या पक्षात त्यांनी कोणाला कमिटमेंट दिली आहे तेव्हा त्यांचा विषय आहे. परंतु आज जे काही प्रदर्शन तुम्हाला दिसतंय, चित्र दिसतंय, मी यापूर्वी बोललो होतो, ये तो होना ही था, ते होतंय. बोंडेकर साहेब, खरं तर युबीटी पक्ष तुमच्या नाराजगीचा कुठेतरी आगामी काळात फायदा घेईल? नाही, काय फायदा होता, काय घेण्याचे काही विषय नाही आहेत. त्यांच्याकडे होतो आम्ही त्यावेळेस पण पूर्व विदर्भामध्ये एकही सीट दिलं नव्हते त्यांनी. आम्ही जर आम्हाला जर मला आशिष जयस्वालला जर तिकीट दिली असती तर आम्ही कदाचित तिथून आमदार झालो असतो. साधं त्यावेळेस पण विचारलं नाही. तर याच्यामुळे खूप काही म्हणजे हे चुकीचं करतात ना, ते खूप चांगले आहेत असं नाही आहे. ठीक आहे, उद्धवजी नेते खूप चांगले आहेत, मी त्यांचा सन्मान करतो. परंतु त्यावेळेस बी त्यांचे निर्णय चुकलेत ना. आमच्या पूर्व विदर्भामध्ये किती सीट दिलेत? ज्या सीट पाहिजे होते ते चंद्रपूरचे दिले होते आणि जे आम्ही रनिंग होतो, जिथं आम्ही काम करत होतो, ते आम्हाला डावलण्यात आला. कमीत कमी शिंदे. याच्यावर काय आता तुमचं उत्तर? म्हणजे उद्धव साहेबांचं ते कौतुक करतायत, पण पूर्व विदर्भावर अन्याय झाला हे तर मान्य करा तुम्ही. शेवटी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जो करिश्मा आहे त्यामुळेच विदर्भामध्ये शिवसेना पसरली, तळागाळापर्यंत पोहोचली. आणि ज्या वेळेला विदर्भामध्ये इकडे असणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना संधी देणं आवश्यक होतं, प्रश्न असा आहे की पूर्व विदर्भावर त्यावेळेला शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी संधी दिली. उद्धवजी पक्षप्रमुख यांना जेव्हा शक्य होतं तेव्हा त्यांनी ती दिली. पण ज्या वेळेला असं असतं की जेव्हा संधीच उपलब्ध नसती त्यावेळेला नेमकं काय देणार हा काय पट्ट? आमचे मित्र प्रभूजी आहेत, त्यांना बरंचसं माहिती नसेल. ते शेवटी आमच्या नंतर आले आमदार झालेत. परंतु आम्ही सुरुवातीपासून बघतो, इथे 9 पासून आमदार आहो. तर इथे 2 सीट बीजेपीने दिली होती. तर 2 सीट जर कमीत कमी भंडारा आणि रामटेक घेतलं असतं तर आम्ही त्यावेळेस आमदार झालो असतो. ते सोडून जे सीट आपले नव्हते, चंद्रपूरचे, वरोरा वगैरे, ते सीट देण्यात आले. त्यावेळेस पण अन्यायच होत होतो ना. त्यावेळेस पण आम्हाला विचारात घेत नव्हते. असं आहे की ऐकाय का, मी 90 पासून या विदर्भामध्ये कार्यकर्ता म्हणून येतोय आणि विदर्भामध्ये ह्या नागपूरपासून अगदी गडचिरोलीपर्यंत एक कार्यकर्ता म्हणून काम केलंय. नंतरच्या काळात पदाधिकारी म्हणून या भागामध्ये मी फिरून काम करायला लागलो. त्यावेळेला देखील भाजप शिवसेना युती होती आणि या युतीमध्ये जे शक्य होतं त्या सीटा प्रत्येक पक्षाला मिळत होत्या. त्यात नेमक्या यांच्या ज्या जागा आहेत त्यावेळेला शिवसेनेला मागून देखील
हट्ट करून देखील मिळालं नाही आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांच्या काळात अन्याय झाला असेल. आता असं आहे की प्रत्येक राजकीय पक्षामध्ये जेव्हा युती असते तेव्हा सगळ्याच गोष्टी 100% होतं असं नाही. हे कारण वाटतंय ना, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? 100% कारण असतो. तुम्ही सीट नाही दिली, मंत्रीपद दिली नाही. माझं आज पण आहे आणि मागच्या वेळेस पण म्हणणं होतं की तुम्ही कम्युनिकेशन तर ठेवा, चर्चा तर करा, समजवा तसंही. माझा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंनी केलं तेच एकनाथ शिंदे करताय. दुसरं काय आहे? उलट त्यापेक्षा सुधारणा आहे. एकनाथ शिंदे साहेब कमीत कमी आज मला बोलवलंय, चर्चा होणार आहे हे तरी आहे. त्यावेळेस तर काही चर्चा पण नव्हती झाली. प्रभू साहेबांच्या पण नशिबात मंत्रीपद होतं तेव्हा देखील त्यांना डावललं गेलं असं डावलण्यात तुम्हाला आलं. येस, त्यांना सुद्धा डावलण्यात आलेलं आहे. ते सुद्धा मोठ्या महानगरपालिकेतून मंत्रीसाठीच आले होते. ते तर आमदारपेक्षा नगरसेवक परवडते असे बरेच आमचे मित्र सांगत होते. बरोबर आहे का? असं आहे की बोंडेकर काय म्हणतात यापेक्षा मला खऱ्या अर्थाने मंत्रिपद कुठचं आहे माहिती आहे ना, दिंडोशीकरांच्या मनामध्ये जे माझं स्थान आहे आणि ज्या प्रेमाने ते मला सातत्याने या विधानसभेत नरेंद्र बोंडेकर मंत्रिपदापेक्षाही मोठं आहे. आणि असं आहे की मंत्रिपदापेक्षा मोठं आहे आणि माझी निष्ठा ही आहे ही पूर्णपणे मातोश्रीवर आहे. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती आहे आणि उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांच्यावरती पूर्णपणे निष्ठा मी बहाल केलेली आहे. नाही, हे सगळं मान्य आहे हो, परंतु तुम्ही पण मला खाजगीत बोलला होता एकदा, अरे सगळ्यांना हे करायला लागतंय. तर त्याच्यामुळे हा काही विषय नाही. अडचण असतात नेत्यांसमोर. माझं हेच म्हणणं आहे की चर्चा करून मार्ग काढायला पाहिजे. असं आहे की जरी प्रभू साहेबांना मंत्रिपद नाही मिळालं परंतु त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली नव्हती जी तुम्ही केलेली आहे. नाही, मी यासाठी केलेली आहे की मला एकदा दोनदा कमिटमेंट झाला आहे आणि मला नाही मिळायला हरकत नाही. असं लोकांना तिथे ज्याचा पक्ष, अरे मी उपनेता आहे. प्रभूजींनी विचारा उपनेत्याला किती महत्व असते शिवसेनेमध्ये. उपनेता पूर्व विदर्भ समन्वयक आहे मी. एवढं असताना ठीक आहे, मला नाही दिलं, चर्चा तर करायला पाहिजे. माझी एकच म्हणणं आहे की प्रत्येक नेत्यांनी चर्चा करायला पाहिजे, तो मार्ग काढायला पाहिजे. उद्धव ठाकरे जर असते तर बोंडेकरांना संधी दिली असती. अरे उद्धव ठाकरे असते तर यापेक्षाही काही झालं असतं. आणि एक लक्षात ठेवा, नाही, बोंडेकरांना ऐका बोंडेकर असू दे आणि बोंडेकरांच्या जागी कुठचाही तितकाच तुल्यबळ कार्यकर्ता असू दे, शेवटी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आज जे काय नाव आहे आणि आज नेता म्हणून जे काय सन्मान आहे, आमदार म्हणून जो काय मान आहे, हा शिवसेना प्रमुखांमुळेच आम्हाला मिळाला आहे. हे कोणी विसरू शकणार बोंडेकरांना उद्धव ठाकरेंनी संधी दिली असती का? सरळ प्रश्न. नाही, हे काळ सांगेल. हे काळ सांगेल. तुम्ही अजूनही श्युरिटी देत नाहीत. आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आजही मानतो. आम्ही त्यांचे विचारच चालवत आहोत. त्यांना आम्ही प्रखर हिंदुत्ववादी आहोत. प्रभूजी तुम्हाला मी सांगतो, मी माझ्या मतदारसंघामध्ये एक मोठी 51 फूटची मूर्ती उभी केली आहे प्रभू श्रीरामाची. त्या सर्टिफिकेटची गरजच नाही. 51 फूटची मूर्ती उभी केली आहे आणि यांचाच जिल्हा प्रमुख त्याला ते इनलिगल आहे म्हणून विरोध करतोय. आता मला सांगा की 51 फुटाची रामाची मूर्ती उभी करून हिंदुत्व सिद्ध होत नाही. आमचं हिंदुत्व कसं आहे? आमचं हिंदुत्व असं आहे की हाताला काम मिळालं पाहिजे, हृदयामध्ये राम असला पाहिजे. त्याचं प्रदर्शन करण्याची गरज नाही ना. प्रदर्शन म्हणजे तुम्ही विरोध करताय असं होतंय का? ते बोलतात प्रदर्शन करतात. नाही, हे विरोध करतायत का? प्रदर्शन काय? अहो, श्रद्धा असते तिथेच सगळे येतो ना. श्रद्धाच नसेल तर तुम्ही. आता यांना मी एवढंच सांगतो, श्रद्धा असते तिकडे सगळं होतं ना. म्हणून बोंडेकर साहेब, आता श्रद्धा आहे ना, आता सबुरी ठेवा. आणि शेवटी शिवसेना प्रमुखांच्या व्यतिरिक्त या राज्यामध्ये, या देशामध्ये सर्वसामान्यांनी, सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्यासाठी कोणी नेता नाही, हे आता त्यांना लक्षात आलेलं आहे. थांबा 2 मिनिटं. एकच प्रश्न. बोंडेकर साहेब नाही, त्यांनी जो सल्ला दिलाय तो तुम्हाला मान्य आहे? श्रद्धा आणि सबुरी दोन्ही आहे म्हणून मी जागेवर आहे. पुन्हा आम्ही आधीच सांगितलं आहे, मला मंत्र्याची पण गरज नाही. मी आमदारच सक्षम आहे. उलट आमदार असलं की मोकळ्यापणानं काम करता येईल, तेवढंच ताकदीनं काम करता येते. मिनिस्ट्री हा स्वप्न असतात, परंतु आमदार हा एक शिडी असते आणि ती शिडी माझ्याकडे आहे. आज नाही उद्या मिळेल. तुम्हाला श्रद्धा सबुरीचा सल्ला देतात, तुम्ही त्यांना काही सल्ला देताय? त्यांना सल्ला काही नाही, मित्र आहेत ते आमचे. त्यांनी आपली जागा टेकून ठेवावी आणि विरोधी पक्षामध्ये राहण्याची अजून त्यांनी मजबूत तयारी ठेवावी. तुम्हाला हा सल्ला मान्य आहे का? असं आहे की जनतेने जे दिलं ते स्वीकारलं पाहिजे. आज जनतेने दिलं आहे ना मॅन्डेट. EVM मध्ये समजा हे 5 झाले असतील, त्याचा उद्रेक 13 कोटी जनतेमध्ये आहे. पण आज जनतेने जे आम्हाला सोपवलेलं आहे, आज आम्ही संख्येने कमी असलो तरी ताकदीने महाराष्ट्रातील प्रत्येक जनसामान्यांचा विषय या विधानसभेत मांडण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. ते आम्ही मांडणार. एकच आमचा प्रयत्न आहे की जरी दोघांमध्ये पक्षांमध्ये राजकीय मतभेद असले तरी हे दोघंही एका विधान भवनात आल्यानंतर एक नेते म्हणून, महाराष्ट्राची परंपरा एकमेकांना भेटतात. प्रभू साहेब, कॅमेऱ्यासमोर जरा सगळे एकमेकांना जर भेटलात तर आम्हाला दाखवताना खूप आनंद होईल.
जरी पक्षांमध्ये मतभेद असले तरी आमदार म्हणून जनतेसाठी हे सदैव एकत्र असतात. त्यांनी जी दोघांनी माहिती दिली की आगामी काळामध्ये त्यांच्या पक्षाची भूमिका आणि नरेंद्र बोंडेकरांची भूमिका ही काय असेल हे आपल्याला आता कळालंच असेल. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.